कोल्हापूरहून आपले प्रतिनिधी सतेज ओनकर हे जोडलेले आहेत। सतेज, आपण पाहतोय 1:30 वाजेपर्यंतची आकडेवारी या ठिकाणी टक्केवारी आता समोर आलेली आहे। हवा तितका असा प्रतिसाद या ठिकाणी मिळत नाहीये। काय एकंदरीतच कारण असेल? खरं पाहिलं तर खूप चांगला प्रतिसाद आहे तो कोल्हापुरात मिळताना पाहायला मिळतो, कारण राज्यातली सर्वाधिक 1:30 वाजेपर्यंतची जी आकडेवारी आहे 37% इतकं मतदान आहे ते कोल्हापूर महानगरपालिकेसाठी मतदारांनी रांगा लावून खरं तर उत्स्फूर्तपणे केल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे। आपण सध्या आहे कोल्हापुरातल्या राजारामपूर या परिसरामध्ये आणि इथं देखील आपण पाहतोय खरं तर एकीकडे उन्हाचा तडाखा खूप मोठ्या प्रमाणावरती आहे, मात्र दुसरीकडे देखील या ठिकाणी मतदार देखील आता हळूहळू का होईना या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी बघितलं तर आतल्या बाजूला रांग देखील लागलेली आहे आणि दुपारची वेळ आहे आणि या ठिकाणी दुपारी देखील मतदार जे आहेत ते आपला रांगा लावून मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावताना दिसून येत आहेत। कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या ठिकाणी खरं तर पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त आहे। मात्र सकाळच्या सत्रात ज्या रांगा लागलेल्या होत्या त्या कुठेतरी आता प्रमाण जरी कमी असलं तरी मात्र संध्याकाळी 4:30 नंतर हे प्रमाण आहे ते अधिकच वाढणार असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। खरं पाहिलं तर कोल्हापूर महानगरपालिकेसाठीच्या या सगळ्या निवडणूक प्रक्रियेसाठी खूप मोठ्या प्रमाणावरती खरं तर महापालिका प्रशासनाने नियोजन केल्याचं सांगितलं गेलं होतं, मात्र त्यांचा दावा आहे तो फोल ठरलेला आहे। अनेक ठिकाणी तांत्रिक बिघाड होऊन ईव्हीएम मशीन बंद पडले आहे, त्यामुळे नागरिकांना मनस्ताप झालेला आहे। दुसरीकडे ऐन थंडीमध्ये उन्हाचा पारा जो आहे तो वाढल्यामुळे काहींना चक्कर देखील आलेली आहे। खरं तर मंडप घालणं त्यांनी अपेक्षित होतं। दरवर्षी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।